भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. शेठ, काय सांगाल? एकंदरीत परिस्थिती अंतिम टप्प्यामध्ये आता ह्या निवडणुकीचा रंग आहे, परंतु तुम्ही ह्या निवडणुकीच्या मध्ये प्रचाराच्या समोर दिसत नसला तरी मागून ह्या प्रचारामध्ये खूप आहात आणि एकंदरीत चित्र पाहता तुम्ही काय? पनवेल विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही खऱ्या अर्थानं जरी आता निवडणूक होत असली 20 तारखेला, तरी गेली जवळजवळ अनेक 4-6 महिन्यापासून आमदार प्रशांत ठाकूरांनी आणि त्यांची टीम जी आमची पनवेलची आहे, या टीमनं अतिशय जोरानं प्रत्येक बिल्डिंग टू बिल्डिंग जाऊन, म्हणजे सेक्टर वाईज, बिल्डिंग वाईज या सगळ्या याच्यामध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं तिथली जी तयारी केलेली आहे. जसं भाजपचं एक हे आहे, बुथ माझा बुथ सर्वात मेरा बुथ सबसे मजबूत असं करके, तर त्या दृष्टीनं या बूथवर न थांबताना बूथमध्ये किती बिल्डिंग आहेत, किती फ्लॅट्स आहेत, त्यांच्यापर्यंत सर्वांकडं आमचे कार्यकर्ते हे पोचलेले आहेत. आणि त्याच्यामुळं भाजपची तयारी प्रशांत ठाकूरने चांगली केलेली आहे. रामशेठ ठाकूरवर या निवडणुकीचा बोजा हा 10-20% सुद्धा नाही. आणि प्रशांत ठाकूरने तो समर्थपणाने सांभाळत असल्यानं मार्गदर्शन करण्याचं काम रामशेठ ठाकूर करत होते, आजही करतोय. आणि ज्यावेळी चर्चात्मक काय काय कुठं करायचं आहे, काय चाललंय काय नाही, ह्याचा आढावा मला ते देत होते. आता इथं समोर जिल्हाध्यक्ष अविनाश खुडे आहे, जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. शिवसेनेचे सुद्धा पनवेल जिल्हा जो आहे महापालिका वगैरे ते आपल्या शेवाळे ते आहेत, किंवा राष्ट्रवादीचे सर्व एक समन्वय समिती तयार करून आणि RPI वगैरे ह्या सर्व पक्षांनी एकत्रितनं इतकं छान पद्धतशीर प्रचार केलेला आहे. आणि लोकांच्या प्रत्येक घरात पोचून प्रत्येकाच्या मनात आमदार प्रशांत ठाकूरनं 5 वर्षाच्या जे काम केलंय, 15 वर्षाचं काम केलंय, तर त्यांच्या हृदयात बसलेलं आहे. तर मला वाटते की बाकी आता खरं तुम्हालाच समजत असेल प्रचाराच्या दरम्यान कोण कुठला पक्ष कुठं आहे काय नाही ते, तर आमच्या दृष्टीने तरी मला वाटते लोकांचा जो रिपोर्ट येतोय त्याच्यावरून अतिशय पुढे आम्ही चाललो असं वाटतं. भाजप ताकदीने उतरलेला आहे, मात्र तुम्ही ज्यावेळी खासदार होतात त्यावेळी देखील तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही निवडणुका लढवल्यात. आताही या निवडणुका प्रशांत ठाकूर देखील विकासाच्याच मुद्द्यावरती या निवडणुका लढवत आहेत. पनवेल शहर आणि हा संपूर्ण रायगडचा, आता पंतप्रधानांनी देखील म्हटलं की रायगडचा विकास हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात आता येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. ते कसं पाहता तुम्ही? एक गोष्ट नक्कीच, आता माझा काळ जो आहे तो काळ जर बघायला गेलात तर माझ्या आयुष्यामध्ये मला सर्व काय पाहायला मिळालं. म्हणजे ज्यावेळेस शेताच्या बांधावरून जावं लागत होतं, रस्ते होते, जिल्हा परिषदेचे खडीचे रस्ते होते, त्याच्यानंतर काही रस्ते थोडे डांबरी झाले 3.5 मीटर 4 मीटरचे, आणि आज हे 30 मीटर 40 मीटर रुंदीचे सर्व रस्ते, बाजूला प्रचंड टोलेजंग इमारती, पूर्वीची आम्ही पाहिलेली आपली घरं जी होती ती घरं आत्ताचं, हा जमीन अस्पालचा फरक पडलाय. आणि मला अतिशय आनंद होतोय की इथला स्थानिक माणूस सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये चांगल्या रीतीनं भाग घेतोय. उद्योगधंद्यामध्ये, नोकरी धंद्यामध्ये नोकऱ्या सर्वांना काही मिळणार नाहीत, पण बरेचसे जवळ हजारो मला वाटते उद्योजक या पनवेलमध्ये तयार झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं आम्हाला फार आनंद वाटतोय. आज मोदी साहेबांनी भाषणामध्ये सुद्धा आगरी जातीचा 3-4 वेळा उल्लेख केला. म्हणजे त्यांना इतकी कल्पना आहे की आगरी जात कशी आपले कडक आहे आणि कशी मेहनती आहे आणि कशा एकदा घेतला निर्णय की मागं हटत नाही. आणि म्हणूनच त्यांनी दिबा पटेल साहेबांच्या नावाचा म्हणजे एअरपोर्टचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला. अगदी निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात बाबा हे काही घोषणा करता येत नाही, पण त्याने पर्यायानं सर्वसाधारणतः जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. दिबा पटेलांनी तरी नमन केलेलं आहे वगैरे. तर दोन्ही मंत्र्यांनी, आता एअरपोर्टचा तुम्ही प्रश्न विचारलात, तर त्या दोन्ही मंत्री हवाई याचे जे आहेत, तर त्यांनी दोघांनी हे इथं डिक्लेअर केलेलं आहे की तुमचंच हे होणार आहे 100%. त्याच्यात एकही नाव आमच्याकडे आलेलं नाही. त्यामुळं ह्या एअरपोर्टला लोकांची जी आस्था आहे, मनामध्ये ठाण बसलंय की दिबा पटलांचंच नाव लागायला पाहिजे, तर ते पूर्ण करायचं. म्हणजे तिथल्या लोकांच्या आशा आकांक्षा पनवेलच्या पूर्ण करण्याचं काम हे आहे. आमचे सर्व नगरसेवक, सर्व पक्षाचे पदाधिकारी, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, RPIचे हे सगळे पदाधिकारी महायुतीचे कामाला लागल्यानं आम्हाला वाटते की ह्या मतदारसंघामध्ये आम्हाला छान चांगलं प्रगती मिळेल आणि चांगलं बहुतांश मिळेल. प्रशांत ठाकूर जरी आता ह्या निवडणुकीच्या रिंगणात असेल तरी तुम्ही खऱ्या अर्थाने ज्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरला होते ते शेतकरी कामगार पक्षातून, आणि शेतकरी कामगार पक्षातून तुम्ही पहिल्यांदा खासदार झालात आणि तुम्ही संपूर्ण कारकीर्द शेतकरी कामगार पक्षाची पाहिले. पण आताच
तेच शेतकरी कामगार पक्ष, तेच शेकाप आता शेवटच्या घटका मोजत आहे का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काय याला सगळ्याला म्हणणार, काय अशी परिस्थिती निर्माण झाली की अस्तित्वाची लढाई आता शेकापला करावी लागते? खरं बघा, तुम्ही माझ्याबद्दल तर त्याच्यामध्ये शेका पक्षात होता त्यावेळेस चांगले लढाई केली वगैरे म्हणताय. मी शेका पक्षात होतो तेव्हा शेतकरी कामगार पक्ष प्रणालीमध्ये एकटा विरुद्ध सर्व पक्ष होते, पण शेका पक्ष जिंकत होता. मी काँग्रेसमध्ये 2004 साली गेलो, तिथून काँग्रेस जिंकत गेली सर्व पक्ष विरुद्ध असताना, आणि काँग्रेस सर्वांच्या पुढे होती. 2013-14 मध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी आम्हाला खारघरच्या टोलनाक्यात टोलमाफी नाही केली, आणि ते सांगून आम्ही त्यांना सांगितलं बा हे नाही झालं तर आम्हाला मग दुसरा विचार करावा लागेल. आम्ही भाजपात गेलो, आणि 2013 पासून सगळ्या निवडणुका ज्या येतात त्या भारतीय जनता पक्ष आज मोठ्या फरकानं जिंकतोय. म्हणजे प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर आणि त्यांचे सहकारी जिथे जातील तिथं कार्यकर्त्यांचा मोहोळ तयार करतात, तात्विक दृष्टीने पटवून देतात की हे बघा हे आपल्याला हे असं करायला पाहिजे आता, आणि त्याच्यामुळे पक्ष कुठला काय प्रश्न नाही. आणि शेका पक्षात तर तुम्ही म्हणाल ते आताचे नेते बुडवायला निघाले. एकीकडे आपल्या स्वार्थाकरता अलिबागमध्ये शिवसेनेचा पाठिंबा मिळवला, काँग्रेसचा पाठिंबा मिळवला, उरणमध्ये एक वेगळा उमेदवार उभा केला, आणि त्याच्यानंतर पुन्हा पनवेलचा उमेदवार उरणच्या शिवसेनेच्या उमेदवाराला मनोरभूमीला घेऊन उद्धव ठाकरेंकडे जातोय आणि तिकीट मागण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे याचा अर्थ त्या उरणच्या उमेदवाराला नुसता नावापुरता उभा केलाय, त्यालाही बुडवायचं, आणि त्याचा परिणाम तिथला उमेदवार बुडेल आणि त्यावर शेकावची वाताहत झाली असं दिसतं. पण परिस्थिती शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी जरी ही केली असेल तरी पण प्रवाहाच्या बरोबर शेतकरी कामगार पक्षाचे नेते गेले नाहीत म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली. एक गोष्ट अशी आहे की विकासाच्या दृष्टीनं आपल्याला पाहायला गेलात तर आपल्याला एकच गोष्ट करावी लागेल की विकास करायचा असेल तर आपल्या विकासाच्या बरोबर चालायला पाहिजे. प्रवाहाच्या बरोबर नाही म्हणत, विकासाच्या बरोबर काय चांगलं काय वाईट ते बघायला पाहिजे. एखादं नाही म्हणजे नाही ही नकारात्मक भूमिका चालणार नाही. आता इथलं ग्रामीण भाग आहे, या ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर शेतकरीच ठेवून त्यांना शेतीमध्ये 10,000 रुपये वर्षाला एका एकरामध्ये उत्पन्न मिळत नाही. आपल्या आजूबाजूला जो आहे ना पलीकडचा भाग, आता मी मुद्दाम नाव नाही घेणार, पण खालापूर असेल, सुधागड असेल किंवा बाकीचे काही तालुके आहेत, इथं विकास नाही आलेला. तिथल्या लोकांची हालत काय, आणि इथल्या या लोकांच्या नुसत्या गाड्यांवरती श्रीमंती म्हणत नाही, पण गाड्या घोड्या राहणीमान जे आहे हे किती चांगलं झाले पनवेल उरणचं. तर ह्या दृष्टीने आम्हाला वाटते की वेळ बघून काल बघून आपल्याला जे औद्योगिकरण असेल, शहरीकरण असेल, याला साथ द्यायला पाहिजे. आपल्या पुढल्या येणाऱ्या पिढीला घडवायला पाहिजे आहे. मग ते शैक्षणिक दृष्टीनं, उद्योगाच्या दृष्टीनं, आणि ते शेकापक्षी मंडळी कुठे करायला तयार नाहीत. ते कुठे अडकून बसलेत, आणि त्याच्यामुळे ते तिथंच अडकून बसणार आणि पुरामध्ये वाहून जाणार. की तुम्ही ज्यावेळी शेकाप सोडलं त्यावेळी मी परिस्थिती पाहिली की तुम्ही देखील जुन्या शेकापच्या ज्या नेत्यांबरोबर गळ्यात मिठी मारून तुम्ही रडला, तुमच्या डोळ्यात पाणी देखील आलं होतं ते शेकाप सोडताना. मी रडलो नाही. परंतु त्याच तुम्हाला आता वाटते की त्या शेकापची ही परिस्थिती पाहून तुम्हाला दुःख वाटते? एक गोष्ट बघा, तुम्ही बोलताय ते बरोबर, पण मी रडलो नाही. माझ्या खांद्यावर विवेक पाटलांनी डोकं ठेवून ते रडले. म्हणजे माझ्याकडे जे.एम. भत्र्यातले नेते जे आहेत शेका पक्षाचे, पूर्वी नगराध्यक्ष होते, तर त्यावेळेला ते 27 नगरसेवक शेका पक्षाचे घेऊन माझ्या घरी आले. मला सांगितलं नाही नका जाऊ, तुम्ही नका जाऊ. विवेक पाटील माझ्या मागं जवळजवळ 2 महिने लागला होता, रामशेठ नाही नका जाऊ. पण त्यांनी शेवटी मग मार्केटने मिटिंग घेतली. दत्तूशेठ पाटील, विवेक पाटील, बाळाराम पाटील, सर्वच्या सर्व नेते मंडळी. आणि त्यावेळेला त्यांनी त्याला सांगितलं रामशेठ आता गेली वर्ष 2 वर्ष आपल्याशी बोलताना म्हणतात विकासाच्या बरोबर चालायला पाहिजे ना, म्हणून राष्ट्रीय पक्षावर आपण राहायला पाहिजे, आणि त्याच्यामुळं ते आता जाणार, थांबणार नाही. तर मग आता आपण आपल्या संस्थांचं काय करायचं. मी शेका पक्षाचं जे ऑफिस आहे आजही, तर ते माझं होतं. मी परचेस केलं होतं, 1 रुपया पक्षाचा नव्हता. ते मी त्यांना सांगितलं देऊन टाकले मी तुम्हाला, तुमचं तुम्ही पक्ष चालू ठेवा, भलं करा लोकांचं, तुमच्या पक्षाचं मला त्याची देणं घेणं नाही. म्हणजे असं त्यावेळेला हा विचार केला नाही. कर्नाला बँक गणित मी बघतोय काय बघितली, आता तुम्ही सर्वांनी पाहिलं कशी बुडीत गेली ते. आणि कर्नाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्याची अवस्था बघा कशी आहे ती. म्हणजे अशा ते बघतोय. तुम्ही संस्था बघा, तर आमची जे बी कसं मी बघणार ठरलं त्याप्रमाणे आता आमचं देशात पहिला नंबर आलं खारघरचे आपल्या या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचं. परत त्याच्यानंतर आता शिकेटी कॉलेज, ऑटोनॉमस कॉलेज मोठं कॉलेज झालं. लॉ कॉलेज आम्हाला नॅकची चांगली दर्जा मिळाला. खारघरचं आमचं कॉलेज त्याला चांगला मिळाला. म्हणजे या साईजला शैक्षणिक संस्थांमध्ये आहे ना ती आम्ही प्रगती केली. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉप जे आहे त्याचं स्टँडर्ड बघा कशा अर्थाने काय आहे ते. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना नवी विकासाच्या दृष्टी घेऊन
त्यात आपल्याला त्या संस्थेकरता काम करायचं आहे, आपल्या करताना हे ध्यान ठेवलं असतं ते त्यांची प्रगती झाली. शेवटचा प्रश्न विचारतो की विकासाच्या साठीच तुम्ही मोठ्या पक्षांसोबत राष्ट्रीय पक्षांसोबत तुम्ही गेलात आणि मात्र आता शेतकरी कामगार पक्ष देखील तोच विचार करतायत आणि ते देखील राष्ट्रीय पक्षांसोबत जायला बघतात, महाविकास आघाडीसोबत जायला. परंतु महाविकास आघाडी मात्र त्यांना घेताना दिसत नाही. त्यांना साधी उमेदवारी देखील महाविकास आघाडी दिली. एवढी परिस्थिती बिकट आहे. त्यांच्यामध्ये एकच महाविकास आघाडीवरती जायला बघतायत. आता उदाहरणार्थ शिवसेना, उभाठा, उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे, आता ही मोठं पक्ष होतं, पण त्यातले 40 आमदार बाजूला गेल्यानंतर त्याची ताकद राहिली किती होते आणि किती बाजूला गेले. 51-52 पैकी 40 बाजूला गेल्यानंतर 12 आमदार तिथे राहिले, म्हणजे मेन पक्ष बाजूला झाला. राष्ट्रवादी सुद्धा अजितदादा, शरद पवार साहेबांचं चांगले व्यक्तिमत्व आहे, सर्व नेतृत्व चांगलं आहे, पण त्याच्यातले सुद्धा आमदार अजितदादा सांगतायत का पवार साहेबांनी संमती दिली होती भाजप बरोबर जायला. तर अशा पद्धतीनं खरं काय खोटं काय त्यांनाच माहीत विचारानं. पण तशा दृष्टीनं सगळ्या आमदारांचं म्हणणं होतं की आपण भाजप बरोबर जाऊया. म्हणजे लोकांच्या हृदयात काय आहे ते बघून लोकांना साथ देऊन शेवटी आपलं काय खरं करण्यापेक्षा तर आज उभाठा असेल किंवा राष्ट्रवादी असेल आणि मग आमचा शेका पक्ष आपण ज्याला म्हणतोय तो असेल, काँग्रेस असेल, तर अशी अवस्था आहे की धड एकमत कधी होत नाही. हे करू का ते करू त्यांचं चाललंय. त्यामुळे ते तिथेच अगदी तुझत बसलेले आहेत आणि जग मात्र पुढे चाललंय. आम्ही भारतीय जनता पक्ष आज आपल्या देशामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे. 240 खासदार नुसते भारतीय जनता पक्षाचे आलेले आहेत. काँग्रेसला 100 आणता येत नाही. राष्ट्रवादीची हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आहेत. शिवसेनेची तिथली खासदारकी व्यवस्था तशीच राहिलेली आहे. आणि ह्याच्यामुळे असं आहे की ते जर भाजपला जर मनापासून पक्षविरहित साथ दिली असती तर सर्वांचीच प्रगती झाली असती. महाराष्ट्रात प्रगती करता मोदी साहेब हात मारतात, देशाच्या प्रगती मारतात. सर्वांनी एकत्र या आणि सर्वांनी एकत्र काम करूया, अशा प्रकारचं त्यात सहभागी व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. आपण पाहिलं की शेतकरी कामगार पक्ष जो राज्यात एकेकाळी विरोधी पक्ष नेता म्हणून पक्ष होता, परंतु त्याची आज सध्या जी राज्यात वाटा सुरू झाली आहे याला सर्वस्वी शेतकरी कामगार पक्षाचे नेतेच जबाबदार आहेत. त्यांचा स्वार्थीपणा हा पक्षाला नडलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय मात्रे, NDTV मराठी, नवी मुंबई.